हॅलो एव्हरीवन. आपण इंग्लिश मीडियमचे रसग्रहण हे पाहत आहोत. तर आता आपली जी पोयम आहे नंतरची औक्षण, ओके, हे इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे. तर यामध्ये काय आहे पाहूयात आपण. कवितेचं नाव किंवा कवयित्री जर आपण म्हटलं तर इंदिरा संत हे आहेत. कवितेचा रचना प्रकार अष्टाक्षरी छंद हा आहे आणि कवितेचा काव्यसंग्रह जर म्हटलं तर इंदिरा संत यांची समग्र कविता असं आपल्याला लिहिता येईल. तर या कवितेचा विषय जर आपण पाहिला तर देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. आणि सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे औक्षण हा या कवितेचा विषय आहे. खूप सोपी आणि सुंदर अशी पोयम आहे पहा ही. मग कवितेतून व्यक्त होणारा जर स्थायी भाव आपण पाहिला तर वीररस आहे. ओके, जसं की यामध्ये पराक्रम वगैरे असं थोडंसं, मग त्यामुळं हा वीररस येतो पहा. तर सैनिकांच्या शौर्याचा गौरव करताना सामान्य जनांची म्हणजेच भारतीयांची हुरहुर काळजी याचे वर्णन हे भावस्पर्शी शब्दामध्ये प्रकट केलेलं आहे. ओके, नंतर आहे लेखन वैशिष्ट्य. जे कवीने लिहिलेलं जे लेखन वैशिष्ट्य, तर अष्टाक्षरी छंद रचनेतून व यमक प्रधान बांधणीतून शुद्ध भाव सांगण्याची किमया या कवितेत साधलेली आहे. सामान्य जनांची मनोकामना ओघवत्या शैलीत व्यक्त झाली आहे. यामधील प्रसादिक शब्द मांडणी कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत आहे आणि जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही या कवितेत सहजगत्या मांडलेली आहे. जर आपण मध्यवर्ती कल्पना या कवितेची पाहिली तर सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळतानाही गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून आपल्याला दिसत आहे आणि हृदयस्पर्शी शब्दात ते व्यक्त झालेले आहे. सैनिकांच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा आणि प्रेम या कवितेतून चित्रित हे केलेले आहे. नंतर व्यक्त होणारा विचार जर आपण पाहिला तर देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी सैनिक सीमेवर जागरूक राहतो, प्रसंगी जीवाची बाजी पण लावतो. तेव्हा आमच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू उघळतात. हे अश्रू नव्हते तर या असंख्य आसवांच्या ज्योती आहेत. या ज्योतींनी आम्ही तुला ओवाळतो. आम्ही दीनदुबळे आहोत, तू चिरंजीवी व्हावास म्हणून या आसवांच्या ज्योतीने फक्त तुझे औक्षण करू शकतो. मग सैनिकाने निर्धास्तपणे सीमेवर जाऊन पराक्रम रोखावे, घवघवीत यश मिळवावे. यांच्या सुखदुःखात सारे भारतीय त्यांच्या पाठीशी आहेत. हा या कवितेतून विचार हा व्यक्त होत आहे. मग कवितेची आवडलेली ओळ, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींचे तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. नंतर आहे कविता आवडली आणि न आवडण्याची कारणे. तर देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. सैनिक देशाची राखण करतो, अशा सैनिकाला जनता काय उपहार देऊ शकते? ती फक्त त्याचे भले चिंतून त्याचे औक्षण करू शकते, तर त्याला चिरंजीवित्वाचा आशीर्वाद देऊ शकते. हा विचार माझ्या मनाला भिडला आहे. युद्धाला सामोरे जाणाऱ्या जवानांची जिद्द, त्यांच्यातील देशभक्ती या कवितेतून आपल्याला अनुभवायला मिळत आहे आणि या कवितेतील वीररस मनाला प्रेरणा देतो. तसेच जवानांविषयी अत्यंत आदरभाव या कवितेतून व्यक्त झालेला दिसतो. म्हणून मला ही कविता फार आवडली आहे. आता नेक्स्ट जो मुद्दा आहे, संदेश काय भेटत आहे तुम्हाला. तर औक्षण या कवितेतून सैनिकांबद्दल गोरगरीब जनतेच्या मनात असलेली भावना दाटून येत आहे पहा. मग सैनिकांवर असलेले प्रेम श्रद्धा या कवितेतून दिसून येत आहे. सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात. कधी काळी परचक्राचे आक्रमण झालेच तर ते धैर्याने शत्रूशी मुकाबला करतात. ते चिरंजीवी व्हावे म्हणून जनता आसवांच्या ज्योतीने त्यांना औक्षण करते आणि जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण आपल्याला या कवितेतून सहजपणे मिळालेली आहे किंवा हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही औक्षण या पोयमचं रसग्रहण करू शकता. तर धन्यवाद. भेटूयात लगेचच नेक्स्ट पोयमच्या रसग्रहणामध्ये.